डांबर घोटाळ्याशी संबंधित 44 कोटींचं वाउचर निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आणावी असं आवाहन ठाकरे सेनेनं केलेलं आहे। उद्योग मंत्री उदय सामंतांनी वाउचर सादर करायचं आवाहन त्यांनी दिलंय। सध्या सुरू असलेलं डांबरीकरण म्हणजे निवडणूक काळातली जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे। उदय स्वरूपा रवींद्र सामंत की जे तुमच्या पद्धतीने 5 वेळेला निवडून आलेले आहेत, तर त्यांनी ह्या 44 कोटीच्या डांबराची वाउचर या निवडणुकीपूर्वी रत्नागिरीला जनतेला दाखवावी। नाहीतर 5 वर्षापूर्वी एक माजी खासदार म्हणाले होते की डांबर चोर इथला आमदार आहे, तर त्याला पुष्टी मिळेल असं मला वाटतं की 44 कोटी रुपयाचं डांबर गेलं कुठे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।